दोन्ही टीम्सचे 12th प्लेयर कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे. नंतर आतमधून कोणी आवाज द्यायचा नाही, माझं नाव चुकीचं आहे, स्कोर एवढा कसा झाला, जे स्कोरिंग मध्ये दिसेल ते शेवट असेल. आणि बॅटिंग टीम तुम्ही देखील, तुम्हाला देखील नियम समान आहे. चेअर प्रत्येकाला करायचं, परंतु इथे 2 खेळाडू असणं गरजेचं आहे. फायनलचा थरार आहे, तर सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना, नागरिकांना, व्यक्तिमत्वांना देखील मी सांगेल, या दोन्ही टीम्स साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून या फायनलच्या सामन्याला सुरुवात करूया. मला वाटतं खेळाडूंपर्यंत आवाज गेला नाही. MP स्ट्रायकर्सच्या खेळाडूंना देखील विनंती आहे, तुम्ही MM सनरायझर्स साठी टाळ्या वाजवा आणि MM सनरायझर्सचे खेळाडू देखील जेव्हा मैदानाच्या आतमध्ये येतील ते तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील. पंचांचा इशारा होतोय, लेट्स प्ले, करूया डावाला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. पहिल्या चेंडूवरती भन्नाट वेग होता, कलेक्शन विकेट किपर प्रेमच्या माध्यमातून लाजवाब आहे, परंतु दिशा भरकटली. सुमित आणि जयवंत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर आपण पाहतोय. संघाचा एक तेजतर्रार घातक आणि दिमाखदार तेजतर्रार गोलंदाज आनंद भोईटेला आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. पहिला चेंडू खराब आला, अर्थातच तिथे अकाउंट ओपन आहे, खातं उघडलं गेलं, कुठलाही चेंडू ग्राह्य न धरता. पुन्हा एकदा कहाणी तीच आहे. यावेळेस टार्गेट केलं गेलं होतं फलंदाजाला, बॅटवरती चेंडू न देता पायावरती टाकावा, परंतु अतिरिक्त मी म्हणेल की लेफ्ट हँडेड बॅटरसाठी जो इनस्विंग टाकण्याचा प्रयत्न होता तो आउटस्विंग ठरला. अर्थातच लेग स्टंप आणि बॅटरला मिस करत जाणारा तो चेंडू होता, वाईड बॉल. पहिल्याच 2 चेंडूंमध्ये खराब कामगिरी इथे पाहायला मिळते, परंतु आनंदकडे गुड कमबॅक करण्याची क्षमता आहे. पहा, मी सांगितलं होतं यावेळेस चांगला टप्पा आहे. अतिरिक्त उचलून घेणारा हा चेंडू होता, चांगला बाउन्सर बॅटर फलंदाजाच्या दिशेने टाकला गेला. हा चेंडू लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा भरकटली. या षटकातील चार चेंडू आपण टोटल पाहिले, परंतु त्यामध्ये 3 वाईड आहेत. केवळ एकच चेंडू चांगला पडला. न पळता 3 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्यात 3 वाईडच्या मदतीने. आनंद पुन्हा एकदा तयार आहे. आणि इथे चौथा चेंडू देखील खराब. अशा प्रकारची कामगिरी सातत्याने आनंदकडून आपल्याला पाहायला मिळत नाही. पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल करावं लागतंय, परंतु ज्या चुका मैदानाच्या आतमध्ये होतात, अतिरिक्त ज्या धावा जात आहेत त्यावरती देखील काम करणं गरजेचं असेल. समोर सुमित आणि जयवंतची जोडी देखील घातक आहे. पाहूया नेक्स्ट बॉल कसा असेल. ओहो, यावेळेस पंच करण्याचा प्रयत्न होता, डिफेन्सिव्ह स्ट्रोक. चेंडू आपण जर का पाहिलं तर पॉइंटच्या खेळाडूच्या माध्यमातून नक्की दिशेने ट्रॅव्हल केला गेला. दोन्ही संघांबद्दल देखील आपण पाहिलं तर घातक गोलंदाज आहेत, अटॅकिंग बॅटर फलंदाज आहेत आणि चित्त्याचे चपळाईचे धावत पळत जाणारे क्षेत्ररक्षक देखील आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रेमला आपण पाहतोय. MM सनरायझर्स मध्ये देखील एक प्रेम आहे, परंतु पाहूया कोण उडवेल कोणाचा गेम आहे.
ओहो, इथे संधी होती. चूक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. मला वाटतं सागर गोजे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. हा, मी मगाशी सांगितलं होतं काही चेंडू खराब जरी पाहायला मिळाले तरी गुड कमबॅक करण्याची क्षमता आनंदकडे आहे. इथे जाळं विणलं गेलं होतं, परंतु गलती से मिस्टेक वहां पर हुई. हा झेल दिसताना सोपा होता, परंतु ऍक्च्युली अवघड होता आणि त्या अवघड झेलाला सोपं बनवणं गरजेचं होतं. झेल टिपला गेला असतं तर जे 4 खराब वाईट बॉल पाहायला मिळाले त्यावरती साहजिकच दुर्लक्ष केलं गेलं असतं. परंतु यावेळेस पाहूया आता जीवनदान जयवंत पाटीलला मिळालं. यावेळी दिशा दर्शवली, गॅप शोधण्याचा प्रयत्न. कॅच निसटल्यानंतर जखमेवरती मीठ कशा प्रकारे चोळावं हे जयवंत पाटीलला माहिती आहे. चेंडू सीमारेषा पार, खणखणीत चौकार. पुन्हा एकदा शरीर भेदक चेंडू टाकण्याचा नक्कीच प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला, परंतु वेळीच बॅट आणली, सन्मान दिला डिफेन्सिव्ह स्ट्रोक. तिथे आपण पाहणार आहोत. धफलकावरती देखील 9 धावा आहेत. या षटकातील एक चेंडू शिल्लक असणार आणि तो चेंडू कशा प्रकारे असेल साहजिकच हे देखील पाहण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करावं लागेल या पुढील चेंडूवर. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवला जाईल. DOT डॉट बॉल. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि MM सनरायझर्स टीमच्या 9 धावा विदाउट लॉस. पप्पू गरुड गोलंदाजी मार्कवर असणार आहेत. बघूया पप्पू गरुड चा सामना कशा प्रकारे सुमित देखील इथे करणार आहे. एक सुमित आमच्या शेजारी बसलेत, एक सुमित मैदानाच्या आतमध्ये. चला, वेळ अजिबात घेऊ नका प्लीज. टाइम लिमिट आहे, वेळेचं बंधन आहे. यावेळी देखील अगदी चांगला लाजबाब तपासणार आहे. स्टंप टू स्टंप केली जाणार ही गोलंदाजी आपण पाहिली. अगदी फुलर लेंथच्या चेंडूवरती बरोबर शेवटच्या क्षणी बॅटर फलंदाज सुमितला आणावी लागली. मगाशी आपण वेळेबद्दल बोलत होतो. नवीन नियमानुसार एक षटक संपल्यानंतर केवळ 60 सेकंदामध्ये तुमचं दुसरं षटक सुरू झालं पाहिजे. येथे लाऊड अपील असेल आणि सांगितलं पंचांनी यस विकेट्स मिसिंग. लेग स्टंपला मिस करत जाणारा हा चेंडू असेल, कारण बॅटर फलंदाज देखील जर का आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे ते उभे आहेत ते पंच नक्की तिथे पाहतात आणि गोलंदाजाला कळवतात की फलंदाज सुरक्षित आहे. ओहो, यावेळेस पहा काय घडतं मैदानाच्या आतमध्ये. लेग बिफोर विकेटची शिकार मला नकोय. मी दांडी गुल करेल आणि बॅटर फलंदाजाला सांगेल प्लीज गो ऑन. अर्थातच मैदानाच्या बाहेर सुमितला जावं लागेल.
न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार आहेत. रोहित विश्वकर्मा. लिटिल बिट चॅट केली, चर्चा केली. साहजिकच जी चूक सुमित कडून घडली त्या चुकीवरती काम करावं लागेल आणि इथे थांबून धावा बनवायची गरज असेल. परंतु समोर पप्पू गरुड. ते पण पाहिलं तर कुठलाही बॅटर फलंदाजाला जास्त वेळ टिकू न देण्याचा इरादा घेऊनच गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळेस पहिल्या चेंडूवरती रोहित विश्वकर्माला देखील मैदान सोडावं लागेल. मी सांगितलं होतं कुठलाही बॅटर फलंदाजाला मैदानावरती अधिक काळ न थांबू देण्याचा इरादा पप्पू गरुड यांचा असेल आणि बॅटर रोहित विश्वकर्मा गोलंदाजाचा शिकार होतील आणि बॅक टू दी पवेलियन जातील. एका अनुभवी गोलंदाजासमोर आता एक अनुभवी फलंदाज येणार आहे. नाव आहे फ्रान्सिस डिसोजा. जर्सीवरती क्रमांक 18 आहे. वय 18 नाहीये, वय 40+ आहे. ऑन हॅट्रिक येथे गोलंदाज पप्पू गरुड देखील आहे. पाहूया केटी प्रीमियर लीग 2024 पर्व 8 ची पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का. टाकला गेला तर चेंडू अगदी वेगाने होता. वेगावरती स्वार होऊन टाकला गेलेला हा चेंडू होता. बॅटर फलंदाजाने देखील संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तो चेंडू पायावरती. कुठल्याही प्रकारे तरीही बॅटर फलंदाजाला धोका नसणार. भले इथे संधी मिस झाली असेल, हुकावली गेली असेल, तरी गोलंदाजी आतापर्यंत प्रभावी आहे. आखूड पद्धतीचा चेंडू होता. त्या चेंडूला अगदी आपण पाहिलं तर दिशा दर्शवली गेली. ती गुडघा टेकत थर्ड मॅनला क्षेत्ररक्षकाने देखील चांगला तो चेंडू स्टॉप केला, अडवला आणि एका धावेवरती बॅटर फलंदाज देखील थांबतील. अर्थात या षटकामध्ये विकेट्स 2 आल्या, धाव केवळ 1 आली आणि चांगली कामगिरी पप्पू गरुडच्या माध्यमातून. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये MM सनरायझर्स. गोलंदाजी मार्कवर TT तानाजी तावरे.
ओहो, तानाजी तावरेची देखील जादू इथे पाहायला मिळाली. अक्रॉस दी बॅट स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न केला बॅटर फलंदाज जर का आपण पाहिलं तर फ्रान्सिस यांनी, आणि त्यांना देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. हो गई फ्रांसिस सर, गलती हो गई, भूल, और गेंदबाज ने कर दी यहाँ पर बल्लेबाज की दांडी गुल. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, पण तो दाखल होण्यासाठी वेळ घेऊ नका, कारण फ्रान्सिस भाईला देखील माहिती आहे 2023 विश्वचषकामध्ये एंजेलो मॅथ्यूजने भरपूर वेळ घेतला होता. कारण होतं हेल्मेट तुटलंय. जेव्हा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले पंचांनी सांगितलं भरपूर वेळ घ्या, आता तुम्हाला संधी मिळणार नाही. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील, उमाशंकर. यावेळेस अतिरिक्त उचलले नक्कीच पाहायला मिळू शकले असते, परंतु विकेट किपर त्या ठिकाणी चेंडूवरती ताबा मिळवतात प्रेम, आणि थ्रो केला नाही, कारण त्यांना माहिती आहे इथे बॅटर फलंदाज देखील चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स त्यांच्याजवळ देखील असणार आहे, आणि थ्रो जरी केला, थ्रो इकडे तिकडे भरकटला तर अधिकाधिक धावा खर्च केल्या जाऊ शकतात. तानाजीचं देखील कौतुक असणार आहे, कारण एका महत्त्वपूर्ण बॅटर फलंदाजाला मैदानाच्या बाहेर त्यांनी पाठवलं. इथे देखील टप्पा चांगला आहे, सुरेख आहे. उमाशंकरला देखील आपण पाहिलं तर पहा अडचणी ते टाकणारा हा चेंडू होता, विचार करावा लागला, आणि कौतुक बॅटर फलंदाज स्वतः उमाशंकरने देखील गोलंदाज तानाजीचं केलं, कारण चेंडू पडून जो बाहेरच्या दिशेने चांगलं मी म्हणेल की वळण घेतोय, कुठेतरी काटा बदलतोय, स्विंग होतोय, कौतुकास्पद कामगिरी तानाजीची. यावेळेस स्ट्रोक कमालीचा होता, धोका देखील तिथे असेल, परंतु जयवंत यांचा चांगला कॉल मी म्हणेल, कारण चांगली नजर त्यांनी त्या चेंडूवरती ठेवली, खेळाडूवरती ठेवली,
आणि इथे मला वाटतं पप्पू गोरोडे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळालं. स्वतःला झोकून दिला, चेंडू रोखून ठेवला. इथे दिशा भरकडली, हा चेंडू खराब आहे. पंचांचा नक्कीच इशारा आपण पाहिला. दफलकावरती देखील 13 धावा असतील आणि ते मुख्य कॅमेरामॅन देखील दर्शवतीलच की किती अमोल पाटील यांच्या जवळ जवळपास एक टीम पूर्ण बसली आहे. यावेळेस बॅटची कडा लागली आहे. शॉर्ट थर्डमॅनचे खेळाडू देखील चांगलं काम त्या ठिकाणी करतायत. पाहायचंय मुख्य स्क्रीनवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेलच. आमचे आमचे कॅमेरामॅन किर्या किर्या भाऊ हे दर्शवतीलच. पहा त्यांच्या विरुद्ध दिशेला कॅमेरामॅनच्या दिसते जवळपास 12-15 जण आहेत. कॅमेरामॅन फोकस करो. हा हे बा दिसतंय तिथे जवळपास एक पूर्ण टीम आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. पप्पू गरुड गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. पुढे सरसावत स्ट्रोक खेळून तर काढलाय. बराच काळ चेंडू हवेत आल्यानंतर त्या ठिकाणी डाऊन दी बॉल येतील खेळाडू. नाव आहे सचिन आहे का, सागर गोजे. नाव सागर आहे. बॅटर फलंदाजाला धावेंची घागर अजिबात भरू दिली जाणार नाही. सागर वेल जज. शेवटच्या क्षणापर्यंत चांगला मी म्हणेल की अंदाज घेतला, नजर ठेवली आणि खबर दिली विकेटची. आज 13 वरती 4 फलंदाज बाद झालेत. इथे गरज असणारे पार्टनरशिप भागीदारीचे. आणि न्यू बॅटर नवीन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे प्रेम राजपूत. रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं की साधे अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवरती पुढे सरसावत स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न केला होता आणि तो प्रयत्न फसला. जयवंत पाटील यांचा. यावेळेस देखील आपण पाहिलं तर शरीर भेदक चेंडूचा मारा केला गेला. अपील केली. प्रेम देखील तिथे अडचणीत सापडले असते परंतु पंचांनी कळवलं बॅटर तिथे सुरक्षित आहे. यावेळेस देखील शेवटच्या क्षणी विचार केला गेला की शॉट खेळू का नको खेळू, बॅट लावू का नको लावू. बॅट उचलली तर होती परंतु स्पर्श झाली नाही चेंडूला. झाली असती
तर चित्र वेगळं पाहायला मिळू शकलं असतं किंवा धाबा देखील मिळू शकल्या असत्या, पण यावेळेस वर्चस्व गोलंदाजाचं. येस, ऑर्गनायझर कमिटीला मी विनंती करेन या षटकाच्या समाप्तीनंतर पंचांसाठी देखील पाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पुन्हा एकदा बॅटर फलंदाजाच्या रिच रडारी पासून हा चेंडू दूरवरती ठेवण्यामध्ये गोलंदाज पप्पू गरुड यांना यश येते. यावेळेस बॅटची कळा लागली, टॉप एज चेंडूने घेतला, सुसाट वाऱ्याच्या वेगाने निघाला देखील होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे थर्ड मॅनच्या खेळूच्या माध्यमातून. मला वाटतं तिथे सलीम आहे का? येस. यावेळी देखील बॅकफुटवरती गेले, पंच केला, डायरेक्ट हिट करतील का खेळाडू, थ्रो केला होता, परंतु तिथे गोलंदाज पप्पूने देखील हात टाकला. असं वाटलं की हा चेंडू यष्ट्यांच्या दिशेने जाऊ शकतो, परंतु गेला नाही. षटकाची समाप्ती झाली. अंपायर्सला अगोदर नक्कीच पाणी देणं गरजेचं असेल, कारण उन्हाचा तडका प्रचंड मोठा आहे. पंच देखील अगदी आपण पाहिलं तर एका जागेवरती उभे राहून काम करतायत, त्यांचं देखील कौतुक असेल. इथे आपण पाहिलं तर येस, मुख्य स्क्रीनवरती पाहायला मिळतंय आमचे काही क्रीडा रसिक आणि मित्रपरिवार, त्यामध्ये काही लेडीज देखील आहेत, महिला देखील आहेत, मुली देखील आहेत, नागरिक देखील आहेत. आमचे लक्ष आहेत, सुमित आहेत, जे मुख्य स्क्रीनवरती देखील आम्हाला पाहायला मिळत आहेत. सर्व महिला क्रिकेट रसिकांचं देखील मी मनापासून हार्दिक स्वागत करेल. मुख्य कॅमेरामॅन आमचे दर्शवत आहेतच की किती सुंदर आसपासचं देखील निसर्गरम्य वातावरण आपण पाहू शकतो. अगदी या मैदानाच्या चारही बाजूला जर का आपण पाहिलं तर हिरवीगार नक्कीच झाडे झुडपं आहेत. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा तानाजी सज्ज होतात. 15 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि यावेळेस 5व्या बॅटर फलंदाजाला देखील मैदान सोडावं लागेल. उमाशंकर अर्थातच बिग विकेट गॉन, मोठा मासा गळ्याला अडकवला असं म्हणावं लागेल. बडी मछली जाल में, तानाजी ने और प्रेम ने कहा लेनी होगी हर हाल में. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे देवराज कडू. 15 वरती 5
ही धावसंख्या आणि हे समीकरण आतापर्यंत आपण पाहिलं. यावेळेस चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा अडचणीमध्ये टाकले जाणारे चेंडू गोलंदाजांच्या माध्यमातून टाकले जातात. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय कुठेतरी शक्य करण्याचा किंवा बरोबर साहजिकच ठरवण्याचा प्रयत्न बॅटर फलंदाजांना करावा लागेल. आतापर्यंत परिस्थिती वाईट आहे, परंतु अजून मॅच सुरू आहे. वेल लेफ्ट केले, या चेंडूला जाऊ दिलं, सोडून दिलं. कारण आता जवळपास 5 बॅटर्स मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर 6व्या आणि 7व्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती ही जबाबदारी आहे. इथे मिडल ऑर्डर वरती नक्कीच भार दिला गेला, जबाबदारी दिली गेली. इथे दिशा दर्शवली गेली. महेश पिंगळे चेंडूवरती ताबा मिळवत आहेत आणि चेंडू उचलून फेकतायत. तिथे सिंगल देखील आली आहे. एक धाव एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर धावफलकावरती 16 धावा, 16 रन्स. ओहो, आणि ते 6वा फलंदाज देखील मैदानाच्या बाहेर आहे. काय कॅच मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. नवनाथ लांडगे यांनी. आणि प्रेम राजपूत देखील बॅक टू दी पवेलियन आहे. आज एमपी स्ट्रायकर्सचे गोलंदाज मी म्हणेल की चेंडू टाकत नाहीये, ते आगीचे गोळे टाकतात. प्रश्न विचारतात फलंदाजांना, परंतु उत्तर देत असताना त्यांना स्ट्रगल करावं लागतंय. वेल कॅच, एक चांगली कामगिरी. मी म्हणेल की फर्स्ट स्लिप तैनात केली आणि बरोबर जाळ्यामध्ये बॅटर फलंदाजांना अडकवलं गेलं. न्यू बॅटर सागर. आणि सागरला देखील इथे अजिबात घागर भरू दिली जाणार नाही. वा, काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला. लागली तिथे लक्ष आणि सुमित बॅटची कडा और गेंदबाज को विकेट मिला इस बार भी बड़ा. प्रेम लांडगेच्या माध्यमातून चांगला कॅच आहे यष्टांच्या पाठीमागे. न्यू बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं अभिज्ञ आहे का नरेंद्र सर? अभिज्ञ. अभिज्ञ, यस.
16 धावा आणि 7 विकेट्स आतापर्यंत आपण पाहिल्या. आणि गोलंदाजी मार्कवर असणार आहे पप्पू गरुड. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. रन घेण्याची गरज आहे आणि घेतली देखील. धावत पळत स्ट्राईक रोटेट केली. धफलकावरती अंक 17 आहे. 10 विकेट 7 गमावल्यात. आता देखील 17 वरती खतरा कोणाला असेल. यावेळेस जागा बनवली आहे, परंतु क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं तर तैनात केले जाणार आहे. धफलकावरती 18 धावा आहेत. सिंगल आली. यावेळी देखील बॅट तर नक्की दर्शवली, परंतु रन धाव कुठल्याही प्रकारची नसेल. डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू. अठरा धावा धफलकावरती स्थिर असणार आहेत. 7 गडी गमावलेत. गोलंदाज पप्पू गरुड पुन्हा एकदा तयार आहे. आणि इथे देखील आपण पाहिलं तर स्विंग पाहायला मिळाली. बॅटर फलंदाजाचा इरादा होता की चेंडूला बेल लिफ्ट करावा, सोडून द्यावं, परंतु चेंडू काही बॅटर फलंदाजाला सोडायला तयार नाही. इथे देखील शॉट चांगला आहे, परंतु गॅप नक्कीच त्या ठिकाणी शोधता येणार नाही. क्षेत्ररक्षण लाजवाब पुन्हा एकदा तानाजीच्या माध्यमातून. एक शेवटचा चेंडू मला वाटतं या षटकातील शिल्लक असेल. 6वं षटक हे प्रगतीपथावर आहे, अर्थात पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु षटक पॉवर प्लेचं 6वं आहे. फलंदाज 7 बाद झालेत. पुन्हा एकदा गुड एफर्ट, चांगला प्रयत्न तिथे यष्टीरक्षक प्रेम लांडगेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि षटक पंचांना. चला, बॅटर फलंदाज, बॅटिंग टीम आणि बॉलिंग टीम, एक एक प्लेअर तुमचे 12th मॅन जावा पाणीसाठी. पाणी घेऊन जा खेळाडूंसाठी. आणि मला वाटतं स्प्रे देखील बॅटर फलंदाजाला पाहिजे. मुख्य स्क्रीनवरती देखील जर का आपण पाहिलं तर बरेचसे लाईव्हच्या माध्यमातून देखील क्रीडा रसिकांनी, मित्रपरिवार, क्रिकेटवीर व्यक्तिमत्व आमच्यासोबत जोडले गेले. त्यांना देखील घरबसल्या पहिल्या 6 षटकांची कहाणी पाहायला मिळणार आहे.
पॉवर प्लेमध्ये ते नक्कीच एम एम सनरायझर्स संघाची फलंदाजी अगदी उद्ध्वस्त करून टाकणारी गोलंदाजी एम पी स्ट्रायकर संघाची आपण पाहिली आहे. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तैनात होतील, सज्ज होतील पुन्हा एकदा तानाजी तावरे. तानाजी तयार होतील गोलंदाजी मार्कवर. समोर स्ट्राईक एंडला अविघ्न. इथे हा चेंडू आपण पाहिला तर डॉट असेल. पुन्हा एकदा यावेळी देखील चेंडू वेल लेफ्ट केला. साहजिकच आहे आता वेळ घेऊन खेळपट्टीवरती थांबून धावा बनवणं गरजेचं असेल. यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडूच्या लाईनमध्ये नक्कीच बॅटर फलंदाज गेले आणि दिशा दर्शवण्याचा प्रयत्न देखील केला, परंतु धाव कुठलीही नसेल. कारण इथे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा मला वाटतं पॉईंटला सागरच्या माध्यमातून चांगलं पाहायला मिळतंय. सागर गोजे. आणि इथे अजून एक विकेट. वा, काय कॅच यष्ट्यांच्या पाठीमागे प्रेमने घेतलाय. आणि मी सांगेल देखील की कॅच आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. अठरा धाव्यांवरती 8वा फलंदाज देखील बॅक टू दी पवेलियन. न्यू बॅटर नवीन फलंदाज अमित यादव.
इथे कौतुक मला वाटतं नक्कीच या चेंडूनंतर आपण बोलूया आणि करावं लागेल. आणि यावेळेस अमित यादवला देखील आपण पाहू शकतो बॅट जोरात फिरवण्याचं काम त्यांनी केलं. चांगलं काम पुन्हा एकदा आपण वेस्टर्नच्या पाठीमागे प्रेमच्या माध्यमातून देखील पाहणार आहोत. परंतु यस, KT प्रीमियर लीग 2024 पर्व 8 मधील आपण पाहिलं तर पहिले गोलंदाज आहेत तानाजी तावरे ज्यांच्या नावावरती 5 विकेट आहेत. एकदा टाळ्या नक्की त्या गोलंदाजासाठी वाजल्या पाहिजेत. अप्रतिम गोलंदाजी आहे. नेक्स्ट बॉल टाकण्यासाठी पुण्यात सज्ज होत आहेत. 18 वरती 8 ही परिस्थिती आतापर्यंत MM सनरायझर्सची आहे. यावेळेस डिफेन्सिव्ह स्ट्रोक आहे. षटकाची समाप्ती देखील होईल. 7 षटक संपली. MM सनरायझर्स संघ अडचणीमध्ये दिसतोय. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्या 18 धावा. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ता जे असतील ते अमित यादव यांच्याबद्दल देखील माहिती प्रेक्षकांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत खेळाडूंपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. गुजरात पोलीसमध्ये कार्यरत आहेत आणि एक चांगली फिटनेस आणि चांगले ॲथलीट असलेले खेळाडू आहेत. माफ करा, हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा पप्पू गरुड सज्ज होतील. यावेळेस फ्लिक तर केला या चेंडूला. फुलर लेनचा चेंडू होता. दिशा दर्शवली. लॉंग रेस तिथे पाहायला मिळणार आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे होईल फरार. बऱ्याच कालावधीनंतर पाहायला मिळाला एक हळुवार पद्धतीचा चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळी देखील फुलर लेनचा चेंडू टाकला. साहजिकच आता घाई केली जाणार आहे की बॅटर फलंदाजांना लवकरात लवकर मैदानाच्या बाहेर पाठवणं. परंतु बॅटर फलंदाजांवर देखील तितकाच दबाव असेल. वेळ घेऊन खेळपट्टीवरती थांबा आणि धावा बनवा. परंतु इथे बनवल्या जातील का रोखल्या जातील हे पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. स्विंग इन अ मिस ही प्रोसेस इथे आपल्याला पाहायला मिळते. कौतुक आपण पाहिलं तर पप्पू गरुड यांचं देखील होईल कारण त्यांनी देखील आतापर्यंत 3 विकेट्स आपल्या नावी केल्यात. यावेळेस हा देखील चेंडू इथे डॉट आहे, निर्धाव आहे.
यावेळेस एफर्ट तर लगावला होता, परंतु खेळाडू थोडेसे दूरवरती राहिले. तिथे एक धाव पळून देखील काढली. चांगला कॉल, चांगली दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट्स तिथे असणार आहेत. धपलकावरती आतापर्यंत 23 आहेत 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस अमित यादव यांनी देखील बॅकफुटवरती थांबून त्या चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न केला, कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क झाला नाही. षटकाची समाप्ती देखील झाली. 8 षटकांचा खेळ संपला. 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये MM सनरायझर्स 23 धावा. यावेळेस हा चेंडू शरीरभेदक नक्कीच टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु सिंगल घेतली जाईल. एक धाव एक अंक संघाच्या खात्यामध्ये जमा आहे. संपर्क तर केला होता, काही काळ चेंडू हवेत असेल, परंतु पुन्हा एकदा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या खेळाडूच्या माध्यमातून अडवला जाईल. यावेळेस स्टेअर केला, चेंडूला दिशा दर्शवली. चांगलं क्षेत्ररक्षण मला वाटतं सचिनच्या माध्यमातून आपल्याला, माफ करा, आनंदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. लॉंग ऑनला सचिनचं नाव घेतलं, सचिनने हात केला इथे, परंतु लॉंग ऑनला आनंद आहे आणि लॉंग ऑफला सचिन आहे. यावेळेस अमित यादव ऑन स्ट्राईक असतील. 26 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज तयार आहे. यावेळेस बॅटर फलंदाज अशा प्रकारे तयार आहेत की विकेट्स जेव्हा पडत होत्या त्यानंतर आता म्हणावं लागेल राग आला वाघाला, आणि वाघाची दहाड फोडला पहाड. खणखणी षटकार 6 धावा. रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आणि जसा चेंडू बॅट वरती आला आवाज आला, षटकार.
पुन्हा एकदा हलक्या हाताने देखील चेंडूला स्टेअर करून गॅप शोधण्याचा प्रयत्न असणार आहे, परंतु महेश पिंगळे त्या ठिकाणी चेंडूचा पाठमारा करतील आणि चेंडू उचलून फेकतील. धाव कुठल्याही प्रकारची नसेल. 32 वरती धावफलक नक्की जाऊन पोहोचले 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अशाच प्रकारची खेळी करणं गरजेचं असेल, कारण साधारण अमित यादव यांना चांगला माहिती आहे की अमित आणि दिवराज ही जोडी धावा बनवू शकते. पुन्हा एकदा प्रहार केलाय, तिथे खेळाडू देखील आपण पाहिलं तर धावत पळत जातील आणि केवळ एका धावीवरती बॅटर फलंदाजांना थांबवतील. षटकाची समाप्ती देखील होतीये. अर्थातच 9 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती डबल 3, 33, लॉस ऑफ 8 विकेट्स. हॅलो. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा फेरबदल होईल आणि चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतील आनंद भोईटे. यावेळेस वेल लेफ्ट केले, जाऊ दिलं, सोडून दिलंय अमित यादव यांनी त्या चेंडूला. डॉट बॉल. ओहो, बाउन्सर आहे. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आणि चकित करणारा हा बॉल होता बॅटर फलंदाजासाठी आणि 1 ऑफ दी ओव्हर चा देखील इशारा पंचांचा असणार आहे. अर्थातच एक बाउन्सर गोलंदाजाने टाकला, दुसऱ्या गोलंदाजावरती दुसऱ्या बाउन्सरवरती गोलंदाजावरती साहजिकच आहे प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. यावेळी दिशा तर दर्शवली, परंतु कुठल्याही प्रकारची धाव नसेल, कारण चांगलं क्षेत्ररक्षण सचिनच्या माध्यमातून आपण पॉइंटला पाहतोय. इथे देखील चेंडू वेल लेफ्ट केला, सोडून दिला, जाऊ दिला. पहिल्या 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर धावा अधिकाधिक दिल्या गेल्या नाहीत. यावेळेस व्हाईट बॉल, स्लोवर वन प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु पाहिजे तितकं वळण नक्कीच चेंडूला अजिबात देता आलं नाही. आनंदला व्हाईट बॉल. पुन्हा एकदा फ्लायटेड आणि हळूवार पद्धतीचा चेंडू तिथे आपण पाहिला. फलकावरती 34, 34 आहेत. एक चॅलेंजिंग सब्जेक्ट असणारे या दोन्ही बॅटर फलंदाजांसमोर की थांबायचं देखील आहे, बॅटर फलंदाजांना फेस देखील करायचंय, संघासाठी धावा देखील बनवायच्यात, परंतु ते करावं तर लागेलच.
ओहो, इथे वेग वाढवला, बाउन्सर चांगला होता, परंतु तिथे जर का आपण पाहिलं तर फलंदाजाला मिळतील धावा. 4 आला इथे, भाग्यशाली चौकार, 4 धावा. नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवर तैनात केलं जात आहे. नाव आहे सचिन जंगम. वाईट बॉल आहे. सचिन गोलंदाजी मार्कवरती आलेत, परंतु एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जमा करतात एम एम सनरायझर्सच्या वाईडच्या स्वरूपामध्ये. ओहो, अक्रॉस दी बॅट स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न होता, चूक झाली इथे विकेट किपर प्रेम कडून. परंतु पाहूया, पंच कळवतीलच की आताच्या 22च्या स्वरूपातील ही एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. आणि इथे स्टंप्सच्या बरोबर मधोमध सापडले अमित यादव. बिग विकेट गॉन. मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. यांच्या बॅटमधून चौकार षटकार आपण पाहत होतो, आता त्यांना मैदान सोडावं लागेल.
दिनेश सिंग समोर असतील. प्रहार तर केला दिनेशने पहिल्या या चेंडूवरती त्यांच्या वैयक्तिक, परंतु पाहिजे त्याचा संपर्क झाला नाही. सचिनने देखील इथे खातं उघडलं. मला वाटतं प्रत्येक गोलंदाजाने इथे प्रभावित केलंय, विशेषतः तानाजी असतील, पप्पू गरुड असतील, येस आनंद भोईटे देखील असतील. आनंदच्या मला वाटतं षटकामध्ये एक झेल सुटला होता सागर गोजेकडून, परंतु ते देखील तिथे खुश आहेत कारण त्यांच्या साथीदारांनी कामगिरी चांगली केली. 40 वरती 9 ही परिस्थिती आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस देखील डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळून काढला दिनेशने आणि सन्मान दिला त्या चेंडूला. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू देखील इथे डॉट आहे. हलकीशी अपील करण्याचा प्रयत्न प्रेम लांडगेचा होता, परंतु गोलंदाजाने त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कुठलीही अपील इथे मला वाटतं दर्शवली नाही, त्यामुळे पंचांचा देखील साहजिकच आहे तिथे निर्णय आपण पाहिला. बॅटर इज सेफ आहे. आणि षटकाची समाप्ती. या षटकामध्ये देखील सचिन जंगमने केवळ एक धाव खर्च केली आणि एक विकेट आपल्या नावे केली. नवीन गोलंदाजी मार्कवर मला वाटतं पुन्हा एकदा संघासाठी जे विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखले जातात त्या आनंद भोईटेला गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल केलं जाईल. आनंद भोईटे या गोलंदाजाला 40 वरती 9 ही स्थिती आतापर्यंत आपण पाहतोय. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये हा चेंडू आनंद स्टॉप करण्याचा प्रयत्न करतील आणि बॅकअपसाठी आपण महेश पिंगळे यांना पाहतोय. यावेळेस वा शॉट लाजवाब होता. तिथे खेळाडू असतील आणि बनतील दर्शक बनतील दिवाने. चैतन्य वाडेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, मनापासून हार्दिक स्वागत. तसेच आदरणीय विक्रम भाऊ चव्हाण हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, मनापासून हार्दिक स्वागत. 44 धावा धपलकावरती. हा शॉट चांगला होता. इथे कौतुक देवराजचं देखील होणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू टाकला. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न तिथे फसलाय, परंतु मिड ऑफला मला वाटतं सागर गोजे या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतील. एक धाव पळून काढली बॅटर फलंदाजांनी आणि पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज चर्चा करतायत की वेळ घ्या. 45 धावा धपलकावरती आहेत. यावेळेस बॅटची कडा लागली. पॉईंटच्या दिशेने नक्की चेंडू ट्रॅव्हल झाला. स्टॉप केला गेला तो चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
विकेट किपर करून तर तो चेंडू निसटलाय, परंतु पाहू शकतो आपण पंचकळतील वाईड +1 अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जमा असणार आहेत. अठ्ठेचाळीस धावा धाफलकावरती आहेत. बॉल झाले टोटल 5. एक शेवटचा चेंडू शिल्लक असेल. आणि त्या चेंडूला सन्मान दिला जाईल. षटकाची समाप्ती होईल 48 वरती 9. ही परिस्थिती आतापर्यंत आपण MM सनरायझर्सची पाहतो. चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपण नवनाथ लांडगे यांचा पाहतोय. सचिन जंगमचा हा चेंडू आपण पाहिला, दिशा दर्शवली. 49 धावा धाफलकावरती सिंगल आल्यानंतर. यावेळेस संधी आहे आणि संधीचं सोनं. ओ हो 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 हो, करता करता राहिले खेळाडू. सागरने थ्रो केला, सचिनला फक्त थ्रो कलेक्ट करून यष्ट्यांवरती लावणं गरजेचं होतं. 50 completed by both batters for their team. एक्कावन्न धावा धाफलकावरती. ओहो, यावेळेस विकेटची संधी इथे देखील होती. महेश पिंगळे यांच्या हाताच्या खूप जवळून तो चेंडू गेलाय. रिप्ले मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते, थोडक्यात हाताच्या खूप जवळून चेंडू गेला. यावेळेस देखील आपण पाहिलं तर सन्मान दिला. 55 धावा धाफलकावरती आहेत.
आणि पुन्हा एकदा गॅप शोधला गेला आणि चेंडू झालाय फरार. धावा मिळतील 4. चौकार. धफलकावरती बनवल्या गेल्यात 59. आणि गोलंदाजी मार्कवर सागर गोजे. ओहो, दिशा तर दर्शवली. गॅप शोधण्याचा प्रयत्न असणार आहे. डीप कव्हर पॉईंटला खेळाडू धावतायत, पळतात. धावांची धाव केली. डेंजर एंडला होते फलंदाज, परंतु थ्रो केला चुकीच्या दिशेने. सिक्स्टी 60. यावेळेस अपील असणार आहे, परंतु त्या अपीलला फेटाळलं जाईल. वाईट बॉल. अतिरिक्त अवांतर धावसंख्येमध्ये भर होईल. (61) 61 धावा. आणि यावेळेस गॅप शोधला जाईल आणि खेळाडू देखील त्या ठिकाणी धावतात, पळतात. गुड एफर्ट, चांगला प्रयत्न. थ्रो केला डेंजर एंडला. विकेट कीपरकडे थ्रो आलाय आणि फलंदाज. तिसऱ्या पंचांना पाहावं लागेल बाद आहेत का नाहीत. पाहूया तिसऱ्या पंचांचं म्हणणं काय असेल. आनंद भोईटे मला वाटतं त्या ठिकाणी पाहायला मिळाले. गुड एफर्ट रिप्लेमध्ये पाहायला मिळतो. थ्रो देखील केला. अगदी बराच वेळ घेतला. पाहिलं कुठला बॅटर फलंदाज त्या ठिकाणी धावत पळत जाण्याचा प्रयत्न करतोय. विकेट किपर प्रेम लांडगेच्या हातामध्ये चेंडू देखील होता आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय असेल OUT. एक धाव तर पडून काढली. दुसऱ्या धावेमध्ये फलंदाज तिथे बाद झाले. 62 धावांचं टार्गेट आहे.
थोडंसं तुम्हाला थांबायचंय, पाणी आता लगेच चालू करू नका. हॅलो.
नवनाथ लांडगे और आनंद मोइटे शुरुआत करेंगे इस पारी की। 63 रनों का लक्ष्य होगा, 120 गेंदे मिलेंगी। क्या होगा इस कहानी का अंजाम? कौन सी टीम केटी प्रीमियर लीग 2024 सीजन 8 की विनर होगी?